हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमीनला समांतर, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा त्रिगुणातीत कालातीत ओम. त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ. 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित दोन्ही हात जोडून सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. ज्यांना पाठकाण्याची दुखणी आहेत त्यांनी हे टाळायचं आहे. आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता म्हणून आपले आई वडील गुरुजन त्यांचं स्मरण करूया आणि आमच्या आशीर्वादाने आपल्या साधनेला आणि दिवसाला सुरुवात करूया.
श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, पाऊल. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या संपूर्ण डोळ्यांचे स्नायू आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता सावकाश आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. उलटून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आज आपण करणार आहोत पूर्ण बॉडी टॅपिंग. आपल्या पूर्ण पावलापासून ते आपल्याला आपल्या टाळूपर्यंत संपूर्ण शरीराला टॅपिंग करायचं, म्हणजे थोपटायचं. तर बघा कसं करायचं. सुरुवात आपण पावलापासून करणार. आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण शरीराला असं टॅप टॅप करत वर यायचंय, म्हणजे वरून खाली आणि खालून वर. जिथे जिथे आपले हात जातील तिथे तिथे आपण पूर्णपणे टॅपिंग करणार. आणि त्याच प्रकारे आपण पुन्हा खाली जाणार. ठीक आहे, लक्षात आलं. संपूर्ण जिथे जिथे आपले हात जातील तिथे तिथे आपल्याला हे टॅपिंग करायचंय. तर आपल्या शरीरामध्ये जे रोग प्रतिकारक क्षमता म्हणजे असते, लिम्फेटिक नोड्स ज्या असतात त्या ऍक्टिव्ह करण्याचं आपण काम करणार. तर सुरुवात करूया. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या आणि सुरुवात करूया आपल्या पावलांपासून. आपल्याला संपूर्ण शरीर असं थोपटायचंय. आपली पावलं, पुढचा नाक, पोटरीचा नाक, गुडघे, मांड्या, मांड्यांचा मागचा भाग, संपूर्ण शरीर टॅप टॅप करायचं. चेहऱ्याचा भाग, डोक्याचा भाग. बरोबर. हळूहळू तसंच रिव्हर्स जायचंय खाली. आणि पुन्हा सावकाश तसंच टॅप टॅप करत वर यायचंय आणि मग थांबायचंय. पूर्णपणे टॅपिंग करून थांबायचंय आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा. दोन्ही पाय जुळून दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आपल्याला फक्त उजवा पाय समोर घ्यायचा आहे. उजव्या पायाच्या 5 बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. 5 बोटं ताणायची आहेत, रिलॅक्स करायची आहेत, ताणायची, रिलॅक्स करायची. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. रोटेशन क्लॉकवाईज. सावकाश. पाय गुडघ्यातनं सरळ असेल. जर तोल जात असेल तर आधार घ्या भिंतीचा एका हाताने आणि कृती करा. गुडघ्यातनं उजवा पाय सरळ आहे. आणि आता रोटेशन करतोय आपण पावलामध्ये. हा, बरोबर. आणि विरुद्ध बाजूने. सावकाश उजवा पाय खाली ठेवा. आता डावा पाय समोर घ्या. गुडघ्यातनं सरळ असेल डावा पाय. तोल जात असेल तर आधार घ्या हाताचा. आणि आता जास्तीत जास्त डाव्या पावलांच्या 5 बोटांमध्ये ताण आणायचा आहे. रिलॅक्स करायची. ताण, रिलॅक्स. नजर समोर. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली. हात तसेच कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात आपल्या कमरेवर, पाय जोडलेले आहेत. आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि मध्यभागी. उजवीकडे स्ट्रेच, सरळ. उजवीकडे सरळ. उजवीकडे सरळ. बरोबर.
आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, बरोबर, पुढे मागे, छान. सावकाश उजवा पाय खाली. हीच कृती डाव्या पाय. डावा पाय जास्तीत जास्त साईडला, मध्यभागी, साईडला, मध्यभागी, साईडला, मध्यभागी, साईडला, मध्यभागी, बरोबर. आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, सेंटर, थांबायचं. सेंटरला येऊन थांबायचं. पुन्हा पाय जोडलेले आहेत. आणि आता फक्त आपल्याला उजवा पाय जो आहे तो वर उचलायचा आहे, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचा आहे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1 2 बरोबर, 3 4 5, विरुद्ध बाजूने हात कमरेवर ठेवा. 1 दोन्ही हात कमरेवर ठेवा. 2 सावकाश, 3 4 5, उजवा पाय खाली, हात कमरेवर आहेतच. आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचा आहे. आणि रोटेशन, जांघेमधून रोटेशन करतोय क्लॉकवाईज. 1 2 सावकाश, 3 4 5, विरुद्ध बाजूने. 1 2 सावकाश, 3 4 5, सावकाश, डावा पाय खाली. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपले हात कमरेवरच आहेत. आपण करूया हिप रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये अंतर आहे आणि सुरुवात करूया. उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 1 2 बरोबर, 3 4 5, विरुद्ध बाजूने. डावीकडे पुढे, उजवीकडे मागे. 1 2 3 4 5, 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. अगदीच तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर. खांदे, कोपरं आणि आपले दोन्ही हात जमिनीकडे अगदी सैल सोडा. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. मान मध्यभागी, नजर एका बिंदूकडे स्थिर. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे याची जाणीव. नजर आपली स्थिर आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि आता फक्त हळूहळू आपली मान मागे न्यायला सुरुवात करा. आपला चेहरा सिलिंगला समांतर. तोंड बंद, दाताला दात लावण्याचा प्रयत्न करा. नजर आपली उघडी आहे, म्हणजे आपण डोळे उघडे ठेवलेले आहेत. आणि श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय, घेतोय, सोडतोय. सावकाश, हळूहळू मान पुन्हा सरळ होऊ देत, मध्यभागी येऊ देत. आता ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त हनुवटी पुढे घ्यायची नाहीये. बाकीच्यांनी हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घ्यायला सुरुवात करा. पुन्हा इथे आपल्याला खांदे अगदी रिलॅक्स सोडायचे जमिनीकडे आणि इथे थांबा. हनुवटी गळ्याकडे आहे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान सरळ, सावकाश मान सरळ. आणि आता आपण करणार आहोत फुल नेक रोटेशन. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. जर तोल जात असेल तर मात्र हात असे कमरेवर ठेवा. शक्य असेल तर दोन्ही हात खाली. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी,
तोल जात असेल तर हात कमरेवर ठेवा. 3 वेळेला आपण क्लॉकवाईज रोटेशन आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज रोटेशन. मान डावीकडून पाठीमागे, उजवीकडून मध्यभागी. 2 आणि 3. सावकाश मान सरळ करूया आणि विश्राम. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. अगदी सरळ. हाताची पाचही बोट जमिनीला समांतर. दोन्ही पाय जोडले. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे टर्न व्हायचंय आणि मग डावीकडे. आपले हात तसेच. हात वर नाही घ्यायचा, हात तसेच ठेव. हात खांद्यात सरळ. एक मिनिट थांबा. हा दर्शन तुमचं बरोबर आहे. हा सर तुम्ही हा थांबा असे. आणि फक्त उजवीकडे आणि डावीकडे. हात आपल्याला हाताची मुवमेंट नाही करायची, हात तसेच ठेवायचे. फक्त कमरेतनं आपण उजवीकडे आणि डावीकडे होतोय. बरोबर. उजवीकडे डावीकडे म्हणजे हात आपल्या एका सरळ रेषेमध्ये. विमान किंवा पक्षी जसे उडतात त्याप्रमाणे. परफेक्ट. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. थांबा. थांबा. आता दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात एकमेकांना पॅरलल असतील. ठीक आहे. जर तोल जात असेल तरच पावलामध्ये अंतर ठेवा. आणि आता पुन्हा एकदा उजवीकडे टर्न होतोय आपण आणि डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. थांबा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हात खाली. आता दोन्ही हाताची कोपरं अशी समोरून जुळवून घ्या. हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या समोर येतील. दोन्ही कोपरं जुळलेली. हाताची पाचही बोटं जुळलेली. हाताची कोपरं जी आहे ती जुळलेली आहे आणि हाताचा तळवा आपल्या चेहऱ्याच्या दिशेने आहे. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. जास्तीत जास्त लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. अजून एक. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हाताची बोट आपल्या खांद्यावर ठेवा. कोपरं जॉईंट करा आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्राम. करणार आहोत आपण नी बेंडिंग. उत्कट आसन. दोन्ही पावलांमध्ये किंचित अंतर. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता श्वास घेत घेत खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर. बर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. आता हळूहळू पूर्ण सीट अशी टेकवायची गरज नाहीये. आपण मांड्या ज्या आहेत त्या आपल्याला चिटकवायच्या नाहीये. बघा पुन्हा एकदा दाखव. हात समोर. श्वास घेत घेत खाली. श्वास सोडत वर. हा बरोबर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. आता दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. आणि हळूहळू श्वास घेत घेत खाली या. नजर समोर. थोडस पावलामध्ये अंतर घ्या दर्शनाकडे. थोडस पावलामध्ये अंतर घ्या. हा आणि बसा. आता शक्य असेल तर टाचा वर उचला. सर तुम्ही थोडस पावलामधलं अंतर कमी करा. थोडस कमी करा. हा. आणि टाचा वर. थांबा इथे. 5 4 3 2 1. टाचा खाली. श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स.
नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करूया नी रोटेशन. आता आपल्या इथे आपण नी बेंडिंग केलंय, आता नी रोटेशन करायचं. दोन्ही पाय जोडून घ्या, आपले हाताच्या तळवे आपल्या गुडघ्याच्या वाटीवरती. ठीक आहे. आणि आता सुरुवात करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश वर वर यायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग, जे आपल्याला रोजच करायचंय. नजर समोर. आणि आता सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. जास्तीत जास्त स्ट्रेच. संपूर्ण उजवी आणि डावी बाजू ताणली गेली आहे. वर्टिकली घेत आहे आणि टाचा वर. स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण संपूर्ण शरीराला. छान. सावकाश टाचा खाली. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स. आता मॅटच्या एका टोकाला उभं राहायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता फक्त आपला उजवा पाय पुढे घ्या. उजव्या पायाची टाच मागे असलेल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला चिटकवून घ्या. मग डावा पाय पुढे. डाव्या पायाची टाच पुढे मागे असलेल्या उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करेल. असं मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जायचंय. जो पाऊल पुढे येईल त्याची टाच मागे असलेल्या पावलाच्या अंगठ्याला लागेल. अशा प्रकारे पुढे यायचंय. नजर समोर ठेवा एका बिंदूकडे. आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाला. आणि तसेच मागे या. तसेच मागे रिवर्स यायचंय. त्याच प्रकारे आपल्याला कृती करत मागे यायचंय. बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करत. बघा इथे बॅलन्स सांभाळायचा आपल्याला. पुन्हा एकदा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे. आता इथे तुम्ही हात असे खांद्यातून सरळ पण ठेवू शकता. डोंबारी कशी त्या दोरीवरून चालतात तशी आपल्याला असं इमॅजिन करायचंय की आपण ही अशाच दोरीवरून चालतोय आणि आपला तोल आपण सांभाळतोय. त्यांच्यासाठी हे फार कठीण काम असतं, कारण की दोरी असते खाली. एक अंतर असतं जमिनीपासून वरपर्यंत. आपण खालीच चालतोय. बरोबर. छान. अजून एकदा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे. आणि रिवर्स घेताना मध्यभागी घेऊन थांबा. सावकाश सेंटरला या आणि थांबा. दोन्ही हात खाली घ्या. आता दोन्ही हात पुन्हा कमरेवर ठेवायचे. टाचा जमिनीपासून वर उचलायच्या. आणि पुन्हा एकदा मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला चालायचंय. टाचा वर उचलून फक्त चवड्यांवर चालायचंय. जास्तीत जास्त पुढे आणि मागे. बरोबर. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला 1 ते 2 वेळा चालायचं. बरोबर. सेंटरला यायचं. सेंटरला या आणि एकदा उजवीकडे चाला. सेंटरला येऊन एकदा उजव्या बाजूला चालायचं. हा. पुन्हा मध्यभागी आणि मग डावीकडे. बरोबर. पुन्हा मध्यभागी. सावकाश टाचा खाली घ्या. टाचा खाली. आणि आता आपल्याला टाचांवर चालायचंय. म्हणजे पायाची बोटं वर येतील आणि टाचांवर चाला. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. आणि मग सेंटरला यायचं. आणि एकदा उजवीकडे डावीकडे. एकदा उजवीकडे. बरोबर.
सेंटर, सावकाश, आणि डावीकडे सेंटर, सावकाश थांबा, पावलं खाली घ्या. बरोबर. दोन्ही हात खाली. आणि आता दोन्हीही पायांमध्ये आपल्याला पुरेसं अंतर घ्यायचं. काल आपण त्रिकोणासन बघितलं, ज्याच्यामध्ये आपण पुढे झुकून ही कृती केली. आज आपण साइडवॉर्ड त्रिकोणासन करणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये अंतर, उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर, दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्या, आहे तो श्वास सोडा, आणि मग एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे, डावा खांदा रिलॅक्स करा. आणि इथे थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं सरळ. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजवा खांदा रिलॅक्स करा. आणि इथे थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. ठीक आहे. पायामधलं अंतर तसंच ठेवा. अगदीच कोणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर पावलामधलं अंतर कमी करा, नाहीतर पाय तसेच असू दे स्ट्रेच. आता उजवं पाऊल जे आहे हे समोरच्या बाजूला घ्या, स्क्रीनच्या दिशेला. उजवं पाऊल सॉरी सॉरी डावं पाऊल स्क्रीनच्या दिशेला जाईल, डावं पाऊल. आणि उजवं पाऊल उजव्या बाजूला. डावं पाऊल स्क्रीनच्या समोर, उजवं पाऊल उजव्या बाजूला. आणि आता आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. उजव्या बाजूला टर्न व्हा. उजवा गुडघा फोल्ड करा, मागे डावा पाय स्ट्रेच करा. तुम्हाला जेवढं म्हणून खाली जाताय तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न. डावा पाय स्ट्रेच आहे. आपली नजर उजव्या बाजूला आहे, मान उजवीकडे आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करून वरच्या बाजूने नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे. आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड आपण करतोय वीरासन. आणि इथे थांबा. पुन्हा एकदा लक्ष श्वासाकडे. अनकम्फर्टेबल वाटलं तर आसन सोडून द्या. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हात खाली, मान मध्यभागी. सावकाश डावा पाय सरळ, दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत. आणि उजवं पाऊल समोरच्या बाजूला, डावं पाऊल डाव्या दिशेने. श्वासाची गती कोणाची वाढली असेल तर मुखधोती करून घ्या. नाकाने मोठा श्वास धरा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. सुरुवात करूया विरुद्ध बाजूने. आता डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. डावा गुडघा फोल्ड करा, मागे असलेला उजवा पाय स्ट्रेच करा. जास्तीत जास्त सीटचा भाग खाली जमिनीच्या दिशेने येईल. दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात वरच्या बाजूने जोडून घ्यायचे. आणि पुन्हा एकदा एक बॅकवर्ड बेंड. छान. थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. दोन्ही हात खाली, मान सरळ, डावा पाय सरळ. डावं पाऊल पुन्हा समोरच्या बाजूला. पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थिती. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका भुजीला वळा.
पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, डोळे मिटून रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर पुन्हा नाकाने श्वास घ्या, तोंडाने जोरात सोडा. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलामध्ये आणि आपल्या गुडघ्यामध्ये, पायऱ्यांमध्ये अंतर असेल. आणि आता आपल्या उजव्या हाताचा जो तळवा आहे तो उजव्या सीट खाली घ्या आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली म्हणजे कमरेच्या खाली घ्यायचा आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. जर पाठदुखी आपल्याला होत असेल, कधी कधी आपण बरचसं काम करतो आणि मग आपल्याला नकळत पाठदुखीचा त्रास होतो, तर तो कमी होण्यासाठी किंवा तो रिलीज होण्यासाठी आपण हे करू शकतो. आपले दोन्ही हातांचे तळवे कमरेच्या खाली आहेत आणि आता श्वास घेत आपली कंबर हाताच्या तळव्यांवर प्रेस करायची आणि श्वास सोडत रिलॅक्स करायची. श्वास घेत कंबर प्रेस करूया हाताच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. अजून एकदा करूया. श्वास घेत हात कंबर प्रेस करूया हाताच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत सोडत रिलॅक्स. थांबायचंय. आपल्या हातांचा जो आधार आहे आपल्या कमरेच्या खाली तो काढून घ्या आणि दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ, दोन्ही पाय तिथल्या तिथेच 90 डिग्री वर घ्या, 90 अंशापर्यंत वर आणि रोटेशन क्लॉक सॉरी आपण करणार आहोत सायकलिंग. 1 2 थोडीशी फास्ट, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिव्हर्स सायकलिंग, रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय पुन्हा एकदा शक्य असेल तर 90 डिग्री वर घ्या आणि सावकाश हळूहळू जमिनीवर टेकवा. अगदी सावकाश. रिलॅक्स, विश्रांती. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचे मसल्स अधिक कार्यक्षम बनवायचे असतील तर सायकलिंग रोज करत जा, नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल. आता जिथे आपण 20 आवर्तन करतो तिथे थोडीशी आवर्तन तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा. इथे आपण वेळेच्या अभावी थोडीशी कमी आवर्तन करतो. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ आणि आता जसं आपण बटरफ्लाय करतो ना बैठक स्थितीमध्ये, तशी पावलं जोडून घ्या. आपण बटरफ्लाय कसं करतो, पावलं जोडून घ्यायची आहेत. दोन्हीही आपले गुडघे, मांड्या जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पाठीचा मणका अगदी रिलॅक्स ठेवा जमिनीच्या दिशेने. नकळत आपण तो वर उचलतो तर तो पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स ठेवा. आपले हात वरच्या दिशेने आहेत आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि इथे पुन्हा एकदा थांबा. डोळे मिटून घ्या. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडलाय, खांदे रिलॅक्स आहेत. आपले दोन्ही गुडघे आणि मांड्या जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पावलं जोडलेली आहेत आणि आपला संपूर्ण ऍनसचा भाग जो आहे तो अगदी रिलॅक्स करा. नकळत आपण तिथे कॉन्ट्रॅक्शन करतो तर एकदम रिलॅक्स ठेवा. स्त्रियांसाठी ही कृती जी आता आपण केली ही अतिशय महत्वाची आहे. गायनॅकच्या रिलेटेड आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर ही पुरुषांसाठी सुद्धा तेवढीच उपयोगी आहे. सगळीच असतं ही सगळ्यांसाठीच उपयोगी आहे, पण स्त्रियांसाठी याचा एक महत्वाचा जो फायदा आहे तो मी आता बोलते. सावकाश आपल्याला एक एक हात सरळ करायचा आहे. एक एक हात खाली घ्या. दोन्ही पाय पुन्हा एकदा सरळ करा, तिथल्या तिथे जमिनीवर सरळ आणि विश्रांती. रिलॅक्स.
करणार आहोत आपण पूर्ण पवनमुक्त आसन. त्यासाठी दोन्ही पाय दळून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय फक्त 30 अंशापर्यंत वर उचलायचे. आता हे अंतर आपलं आपण ऍडजस्ट करा. ते जास्त वर पण नाही आले पाहिजेत आणि जास्त खाली पण नाही असले पाहिजेत. दोन्ही पाय आपल्याला 30 डिग्री वर करायचे, गुडघ्यातनं सरळ. आणि ते होल्ड करा, थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि आता पाय फोल्ड, दुमडून घ्यायचे. आपली मांडी आपल्या पोटाच्या इकडे येईल. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर बघा, किंवा समोरून विळखा द्या आपल्या दोन्ही पायांना. जर कोपर पकडता येत नसतील तर हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफा आणि हा विळखा द्या. डोकं जमिनीवर ठेवा. नकळत आपण डोकं वर उचलतो, पूर्णपणे जमिनीवर. पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष द्या. डोळे मिटून संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासतोय. इथे थोडस शॉर्ट ब्रिदिंग होतं कारण की पोटावर प्रेशर येतो म्हणून. खांदे रिलॅक्स, पावलं जमिनीकडे सैल सोडलेली आहेत, डोळे मिटलेले आहेत आणि या स्थितीचा अनुभव. पुन्हा इथे आपण थांबणार आहोत या स्थितीमध्ये. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावायचा प्रयत्न. छान. पुन्हा एकदा इथे होल्ड. उलट चाल. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. विश्रांती. पोटावरती गळ्यावरती जो दाब होता, पाठीच्या मणक्यावरती जो ताण होता, तो आता रिलीज होतोय याची जाणीव. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत मत्स्यासन, जे आपण मागच्या गेल्या 1-2 काल बघितलं तर सोमवारी, मला आठवत नाहीये, पण आपण बघितलंय. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. मागच्या वेळेला आपण जी कृती केली त्या वेळेला आपण हात आपल्या सीटच्या खाली घेतले होते, बरोबर? तर आज आपल्याला तसं नाही करायचंय. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ घ्या. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना सावकाश करा, माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडायला हरकत नाहीये. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घ्या, म्हणजे हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला येतील. ठीक आहे? हाताची बोटं कानाच्या जवळ, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. आता हाताच्या आधाराने सावकाश पाठीचा भाग वर उचला आणि मग आपलं डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेक. पावलं जमिनीकडे ताणून घ्या. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर आणि हाताची कोपरं जमिनीवर. आपल्या पूर्णपणे म्हणजे आपल्या छातीच्या भागाचं बरगड्या फुफ्फुस ताणली जात आहेत. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. पावलं जमिनीकडे ताणलेली आहेत. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. गळ्यापासून पोटापर्यंत ताण आणि पाठीच्या मणक्यावरती प्रेशर. उलट चाल करताना पावलं रिलॅक्स करा. हाताचा आधार पुन्हा कानाच्या इथे घ्या आणि सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर टेकवा आणि मग डोकं जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पाय नंतर रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून
विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. डोळे मिटून घ्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून. आपण करणार आहोत शलभासन. सायटिका प्रतिबंधात्मक आणि पाठीची दुखणी सुद्धा कमी व्हायला मदत होते या आसनाच्या अभ्यासाने. आणि त्यासाठी सुरुवात करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. आपण याच्या आधी सुद्धा हे आसन पाहिलंय. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. आपली हनुवटी जमिनीवर टेकली की म्हणजे आपला श्वसन मार्ग जो आहे तो मोकळा होतो. आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. आपली हनुवटी पूर्णपणे जमिनीला चिकटलेली आहे. ती आपल्याला कुठेही वर उचलायची नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मागच्या मागे बघा, पावलं जोडलेत, मांड्या जोडलेल्या आहेत, गुडघे जोडलेले आहेत. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. हनुवटी पूर्णपणे जमिनीला चिकटलेली आहे. फक्त मागून आपण पाय उचललेत. बरोबर. थोडेसे खांदे मागे खेचण्याचा प्रयत्न करा आणि इथे पुन्हा एकदा थांबा. जोड आपल्या श्वासाची आहे. आपण श्वास घेतोय, सोडतोय. मी फक्त होल्ड करण्यासाठी अंक काउंट करते. 5 4 3 2 1. सावकाश. पाय खाली, हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो घालून घ्या आणि रिलॅक्स. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत किंवा आपल्या छातीच्या जवळ. दोन्हीही हातांचे तळवे कोपरं सिलिंगच्या दिशेला जातील. ठीक आहे. कपाळ जमिनीवर आहे. हाताची पाचही बोटं जोडलेली. आपल्या दोन्हीही पावलांमध्ये मागे अंतर घ्या. पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं वर यायचंय. श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. बरोबर. नजर वरती सिलिंगकडे. आणि आता सावकाश सीटचा भाग पायावर ठेवा, कपाळ जमिनीवर. बरोबर. आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण करणार आहोत. श्वास घेत आपण भुजंगासन करतोय, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत आपण शशकासन करतोय, कपाळ जमिनीवर. श्वास घेत भुजंगासन, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत शशकासन, कपाळ जमिनीवर. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश हळूहळू पुन्हा एकदा आपल्याला श्वास घेत भुजंगासनची स्थिती घ्यायची आहे. नजर सिलिंगकडे आहे. खांदे, कोपरं रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडले. बरोबर. आणि आता एक श्वास सोडून घ्या. आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. आणि सावकाश दोन्ही हात खाली घेऊ द्या आणि एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, डोळे अर्धवट मिटलेले. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. रिलॅक्स.
पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपण जमिनीकडे सैल सोडलेलं आहे. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. पुन्हा नाकाने एक श्वास भरून घ्या आणि फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. आपल्या शरीरातला प्रत्येक स्पर्शबिंदू जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय आणि याची आपल्याला जाणीव आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि मी यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. माझं शरीर माझ्याकडून उत्तम अशी साधना करून घेत आहे आणि याची मला जाणीव आहे आणि मी कृतज्ञ आहे. हलकस स्मित असते चेहऱ्यावर. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीकडे जात आहे. श्वास घेत थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा आपल्या कंठापर्यंत जाते आणि पुढे फुफ्फुसांमध्ये जाते. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. मी माझा प्रत्येक श्वास घेताना एनर्जाइज होत आहे, प्राणयुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये एक स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आपण केलेली साधना त्याचा आनंद समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. हळूहळू आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा आणि सावकाश एका कुशीला वळा आणि दुसऱ्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नाही, न अगदी सावकाश. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. एक एक पाय सरळ करून पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी. पाठ कणं सरळ करून घेऊया. मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून घेऊया. श्वासाची गती आपली संथ आणि लयबद्ध आहे. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि थांबा. 5 4 3 2 1. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट आणि थांबा. 5 4 3 2 1. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या यथाशक्ती आणि होल्ड. 5 4 3 2 1. घेतलेला श्वास सावकाश सोडून द्या. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असेल आणि थांबा. 5 4 3 2 1. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि होल्ड. 5 4 3 2 1. घेतलेला श्वास सावकाश सोडून स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं
त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहिनैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून म्हणते. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा आपण करणार आहोत. अनुलोम विलोम. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. एक आवर्तन पूर्ण झालं. दुसरं, डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. तिसरा आवर्तन. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. आणि आता शेवटचा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर आणि मनाला समतोल करणारा, बॅलन्स ठेवणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. तर ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी शीतली प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हा प्राणायाम आपल्याला स्वच्छ ठिकाणी, म्हणजेच जिथे कुठेही प्रदूषण नसेल किंवा कुठेही धूळ किंवा धूर नसेल अशा ठिकाणी आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे. हा प्राणायाम अपवादात्मक आहे. इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो. म्हणून स्वच्छ हवेच्या ठिकाणी, जिथे कोणतंही प्रदूषण नसेल अशा ठिकाणी हा प्राणायाम करायचा आहे. या प्राणायामाची आवर्तनं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय फायदेशीर ठरतात. शीतली म्हणजे याच्या नावातच याचे लाभ आहेत. याच्याने आपोआप आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते कमी व्हायला मदत होते. म्हणून ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हे करू नये. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा प्राणायाम लाभदायक ठरतो. तर हा कसा करायचा मी दाखवते. आपल्याला हातांची ज्ञानमुद्राच ठेवायची आहे. पाठकणा सरळ. इथे शीतलीमध्ये आपण जीभ बाहेर घेऊन येतो आणि जिभेची पन्हळ करतो, ती फोल्ड करतो आणि तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतो. म्हणजे तोंडाने पूरक करायचं, हवा आत भरून घ्यायची, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. रेचक हे नाकाने होईल. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत.
शीतलीसाठी आपली जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि जिभेची पन्हळ पत्र्याची पागोळी कशी असते ज्याच्यातून पाणी खाली पडतं त्याप्रमाणे आपल्याला जीभ फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पुरा हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. दुसरं आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आणि जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचन. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. काही क्षण शांत. संपूर्ण शीतलीचा आपल्या श्वसन मार्गात आपल्या कंठाच्या इथे जो काही बदल झालेला आहे किंवा जाणवत आहे त्याकडे लक्ष देऊया. ज्यांना पद्मासन सोडून साधी मांडी घालायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आणि हातांची ज्ञानमुद्रा किंवा खुर्ची सोफ्यावर बसायला सुद्धा हरकत नाहीये. डोळे अर्ध्यात मिटलेले पद्मासन अर्ध पद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाही. डोळे मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा देहधारणा आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपण त्याचं निरीक्षण करत आहोत. शरीरातला हा प्रत्येक भाग आपण शिथिल करताना अ उ म ची जोड देणार आहोत. आपण आपली जाणीव कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत घेऊन जाऊया. प्रत्येकाने स्थिती धारण केलेलीच आहे. आपल्याला ज्या स्थितीमध्ये बसणं सहज जमेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. आणि बंद डोळ्यांनी कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायाचं निरीक्षण करायचं आहे. ज्या बैठकीत आपण बसलोय त्या बैठकीमध्ये आपल्या अँकल जॉईंट्सला, पोटरीच्या इथे, गुडघ्याच्या इथे, मांडीच्या इथे काही ताण किंवा दाब नाहीये ना हे आपलं आपण तपासूया. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर आहे. आपले हिप जॉईंट्स मोकळे आहेत. तिथे जर काही कॉन्ट्रॅक्शन असेल तर ते रिलीज करा. आणि आपल्या ह्या शरीराचा संपूर्ण खालचा भाग शिथिल होण्यासाठी आपण देणार आहोत अकाराची जोड. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत असेल. आणि श्वास सोडताना अ चा उच्चार. अ हळूहळू आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन या. आपल्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. खांदे कोपरे शिथिल आहेत. पाठकणा सरळ आहे पण रिलॅक्स आहे. पोटाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या शिथिल आहेत. छोटस हृदय शांतपणे त्याचं काम करतंय. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. आणि शरीराचा हा मधला भाग शिथिल होण्यासाठी करूया उकार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे आणि उंच उच्चार. ओ
आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आपली जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. पापण्यांवर पापण्या डोळ्यांच्या आपण अलगद मिटलेल्या आहेत. कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि हा संपूर्ण भाग आपला शिथिल होण्यासाठी देऊया मकराची जोड. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. दातावर दात लावून मकार. संपूर्ण अकार उकार मकार आपण एकत्रित करूया. संपूर्ण योगिक श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. आणि श्वास सोडताना अ अ, दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत अ अ. एखाद 2 सेकंद आपण शांतपणे थांबणार आहोत. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार अगदी हळू आवाजामध्ये पुटपुटल्याप्रमाणे. यथाशक्ती श्वास घेऊया. आणि उच्चार ओम. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. आणि एकत्रित शांती पाठ. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. त्रिविध ही तापातून आपली शांती हो ही प्रार्थना आपण मनापासून करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतने पुढे झुकू. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव समर्पण भाव ओमच्या समोर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या कामाला आपण सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तांतरण. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपला आजचा वर्ग इथे संपन्न. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करते.